आता जो कलाकार येतोय ना तो डोळ्यांचं पारणं फिटवून टाकेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुंबईचा ऋतुराज शिरोडकर. तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ. मी मल्लखांबाचा खांब होऊन उभा राहू का तुझ्यासाठी? अजयच्या या गाण्याला याच्यापेक्षा मोठी दाद आजपर्यंत कुणीच दिलेली नाही आणि देऊ शकत नाही. आणि शड्डू जो काही ठोकलास एकदा फक्त ते हे कर ना, कर एकदा कर, परत वर जाऊनच करायचं त्याला, खाली नाहीच करत काही. मित्रा ये बाबा, ए सोनिया ए, वा वा वा, म्हणजे गोंधळ घातलंस तू. वा खरंच गोंधळ घातलंस. खरंच मला असं वाटतं की मल्लखांब हा नेहमीच मला अट्रॅक्टिव्ह वाटला होता. त्या मल्लखांबावर बघताना असं मला वाटलं की हा एक आपल्या घरातही असावा. असं त्यालाही आपण असं काहीतरी करत बसावं. आणि गंमत काय होती म्हणजे तू ना त्याचा समाचार घेत होतास. असं वाटतंय की हा मलखांब म्हणजे तू असा घेऊन फिरतोस की काय खरंच, किंवा या मलखांबावरच तुझा जन्मबिन्म झालाय, तू इथेच राहतोस, तुझं घरच तिथे आहे असं वाटतं. माहितीये सचिन तेंडुलकर आहे की नाही, त्याची बॅट त्याच्यापासून वेगळी असं वाटत नाही तो खेळतो तेव्हा. तसा तू होतास. तो मलखांब तुझ्यापेक्षा वेगळा आहे असं वाटला नाही. म्हणजे तू कधीतरी सचिन तेंडुलकरच होणार. ग्रेट ग्रेट ग्रेट. सगळेजण लाईक नॉर्मली स्टेजवर नाचतात, तू मलखांबवर डान्स करत होतास. हो, मला असंच वाटलं, असा वर उभा राहिला आणि ते गाणं, त्या गाण्याबरोबर तुझा स्पीड वर खाली होत होता. ते बघून आम्ही म्हणजे इट वॉज फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. या भागानंतर तू प्रेरणा झाला असशील अनेक मुलांची, माझी तरी झालास. थँक्यू सर. मला एवढं वाटतं की ही जी ताकद आहे, ही जी ऊर्जा आहे, ही माझ्यात पण असली पाहिजे. मला शिकव, मला हातात दे, मला तुझा थोडा वेळ राहू दे. असा सर शिकवते. सरांना बोलू ना जरा एक मिनिट. यांचे सर येत आहेत, जोरदार टाळ्या. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आत्ता
यांनी राज्यस्तरीय असं सगळं खेळून झालंय का त्याचं? हो, हा नॅशनल प्लेअर आहे. महाराष्ट्रामध्ये हा पहिला आलेला आहे. हा महाराष्ट्राचा पहिला आहे. आई इथे बसलाय, मला तुमच्याशी बोलायला आवडणारच आहे, मला बोलायचंच आहे तुमच्याशी. तर आता तो ते सोडले ना हात आणि डायरेक्ट तो खाली आला बघा, तर आमचा ठोका चुकला काळजाचा, या दोघांचाही आणि माझाही, हो. प्रेक्षकांचा सुद्धा. तुम्हाला काहीच नाही वाटलं? नाही, नेहमी त्याला समोर बघते ना मी करताना, बहुतेक वेळा मी जाते त्याच्याबरोबर. अशी आई असल्यानंतर का नाही लेकरू असं यायचं जन्माला. वा. आपण पाहूया तुला किती पदकं मिळत आहेत. काय आता महाराष्ट्राचा नंबर 1 इकडे उभा आहे. अं, 10 पदकं तर द्यावीच लागणार, गिवन आहेत. 10 पदकं. 10 पदकं. मुग्धा, मला ह्याला 10 पेक्षा जास्त काहीतरी द्यायचं सर. थँक्यू मॅम.